नमस्कार. मी भगवंत कुलकर्णी. परखड सत्य यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आजचा विषय म्हणजे की बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे हिंदू हृदय सम्राट हे स्वर्गातूनच उभाठाचं दुकान बंद करत आहेत. आज आपण बघितलं की 6 खासदार हे उभाठाचे 9 पैकी 6 खासदार हे उभाठाचे सोडून काय म्हणतात त्याला एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेमध्ये गेले. एकनाथ शिंदेची शिवसेना हीच खरी सेना, कारण त्यांच्याकडे धनुष्यबाण हे चिन्ह आहे आणि त्यांच्याकडे बाळासाहेबांचे विचार आहेत. मला आठवतं आहे बाळासाहेबांचा एक इंटरव्ह्यू आहे, यूट्यूबवर पण आहे तो, की ज्या दिवशी मला काँग्रेसबरोबर काही करायची वेळ येईल त्या दिवशी मी माझं दुकान बंद करून टाकेल. आज बाळासाहेब 2012 साली वारले आणि बाळासाहेब गेल्यानंतर जे काही उद्धव ठाकरेंनी धुमाकूळ घातला आहे, काय त्या धुमाकूळामध्ये त्यांनी पार ते शिवसेनेची बर्बादी करून टाकली. वाटोळं केलं शिवसेनेचं त्यांनी. 2019मध्ये तर त्यांनी कहर केला. म्हणजे ज्या हिंदुत्वाच्या नावाबरोबर ते आले त्या हिंदुत्वालाच यांनी बाळासाहेबांच्या विचाराला काळीमा फासला. म्हणजे 2014 साली समजा युती झाली असती ना, तर एखाद्या वेळेस देवेंद्र फडणवीसच्या जागी शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला असता. पण बाळासाहेबांना हे माहिती होतं की हे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले तर हे काय वाट लावतील त्याची. म्हणून त्यांना ती बुद्धीच दिली की त्यांनी युती तोडावी आणि ती युती तोडली आणि जो शिवसेनेचा मोठा हे होता तो कमी झाला आणि तो कमी होऊन त्यांना 63 म्हणजे त्यांना त्यांची खरी जागा कळली. ते पण बाळासाहेब नुकतेच गेले होते, त्यामुळे बाळासाहेबांच्या सहानुभूतीमुळे त्यांना 63 सीट मिळाल्या आणि शिवसेनेच्या तोपर्यंतच्या हयातीत सगळ्यात जास्ती सीट मिळालेला ते त्या 63 सीट होत्या. त्यामुळे हे सगळं उद्धव ठाकरेंच्या डोक्यात गेलं आणि मग ते कायम राजीनामा आमच्या खिशात आहे, राजीनामा आमच्या खिशात आहे. आता राजीनामा नाही, तुम्हालाच टाटा बाय बाय करून लोक चाललेत. आणि त्याच्यानंतर परत जेव्हा त्यांना कळलं की हे काही खरं नाही, तेव्हा परत ते शरद पवारांनी त्यांची पार 3-13 केले. महाराष्ट्राच्या हितासाठी बिनविरोध पाठिंबा. ते यांना एक तर आधीच काय म्हणतात त्याला कर्तृत्व शून्य काय, त्यामुळे आणखीन हुशारी नाही. त्यामुळे शरद पवारांनी असं केलं तर आपलं सगळं जाणार करून मग ते भाजपला पाठिंबा दिला. भाजपला पाठिंबा दिल्यावर मंत्रिमंडळात राहिले. मग ते भाजपला पैसे खाण्याचे त्यांचे जे काय उद्योग होते ते चालूच ठेवले. 2019मध्ये त्यांना जेव्हा कळलं की आता आपल्याशिवाय हे नाही, आणि शरद पवारांनी तो पेरलेला त्यांचा तो एडिटर संजय राऊत काय, त्यांनी अगदी सिस्टमॅटिकली ती शिवसेना संपवायचं त्यांनी तो विडाच उचललेला आहे. आणि नारायण राणे तर बरेच वेळा सांगतात की ते कधी काय बोलले होते वगैरे. तर ते अगदी म्हणजे यांचे कपडे पण ठेवणार नाहीत ती पद्धत असते त्यांचं जे काय आहे त्यांना. आणि ते त्यांना मॅन्डेट आहे बरं का, म्हणजे ज्यांनी कोणी दिलेलं आहे ते त्यांना मॅन्डेट आहे. आता काही दिवसांनी ते सुद्धा काँग्रेसमध्ये जाणार आहेत. असो, पण आता ह्या सगळ्या याच्यामध्ये बाळासाहेबांनी बघितलं की बाबा हे शरद पवारांबरोबर गेले, काँग्रेसबरोबर गेले, म्हणून मग त्यांनी एकनाथ शिंदेच्या ह्याच्याकडून त्यांना बुद्धी देऊन ते त्यांचं पार पायाखालची सतरंजी ओढून ते थोबाडावरच पडले डायरेक्ट टाक. फोटो काढता कधी पडले त्यांना कळलंच नाही, कारण कधी बाहेर गेलेच नाहीत ना, जग बघितलंच नाही ना काही. कारण सगळं स्पॉन्सर्ड यांचं, स्वकमाईचं काहीच नाही. स्वकमाईचा फक्त भ्रष्टाचार, फक्त इनकमिंग आउटगोईंग काहीच नाही. पण परत लोकसभेमध्ये त्यांना काहीतरी सीट मिळाल्या. त्याच वेळेस मला एक शिरोळ तालुक्यातले एक शिवसेनेचे म्हणजे उभाटाचे एक पुढारी आहेत, ते माझे मित्र आहेत चांगले माझे. तर त्यांनी मला सांगितलं की अहो ते आमचे लोक एवढे निवडून आले वगैरे वगैरे. म्हटलं त्याचं काही हे नाही. म्हटलं उद्या तुमचे उद्धव ठाकरे त्यांना असं पाय पुसण्यासारखं वागवतील की ते लगेच काही 1-1.5 वर्षामध्ये तुम्ही बघा
हे सगळे परत आमच्याकडेच येणार. ते NDAकडे आले. आज हे 6 जणं आले. उद्या माझ्या माहितीप्रमाणे एक 17 ते 18 जणं म्हणजे तुमचे काय त्यांचं नाव प्रभूसाहेब, त्याच्यानंतर आदित्य ठाकरे आणि तो त्यांचा मावस भाऊ सरदेसाई, हे तिघं जणं सोडले तर माझ्या माहितीप्रमाणे 17 जणं, 16 ते 17 जणं लोक ही परत एकनाथ शिंदेंकडे जाणार आहेत. म्हणजे तिथेही ठणठण गोपाळ. म्हणजे मी मागे एक व्हिडिओ बनवला होता की उद्धव ठाकरेंनी MLC काय म्हणतात त्याला बिनविरोध होत असतानासुद्धा त्या संभाजीनगरच्या दानव्यांना का दिली. कारण उद्या वेळ अशी येणार आहे की MLC म्हणून ह्यांना एकटंच बसावं लागणार आहे आणि एकटा असल्यामुळे यांना मागे बसावं लागणार आहे. काय सिनियरिटी फेनियरिटी काही नाही, यांना मागे बसावं लागणार आणि तो अपमान न होण्यासाठी म्हणून हे MLC झाले नाहीत. आणि हे बाळासाहेबांनी सिस्टमॅटिकली वरनं ती नियती म्हणतो ना आपण, ते करून घेत आहेत. आणि बाळासाहेब यांचं लवकरच, कारण आणखीन माझं किती नुकसान करणार, माझ्या नावाला किती तू बेआबरू करणार, म्हणून बाळासाहेबच यांचं दुकान बंद करत आहेत. आज नरेश म्हस्केंनी सांगितलं 65 पैकी तुमच्याकडे किती खासदार नगरसेवक राहणार आहेत तुमच्या मुंबईतले, तेही बघू. म्हणजे ते सगळे असेच 2-4 राहणार. आणि यांचं काही फक्त मातोश्रीचा सुद्धा नगरसेवक, आमदार किंवा खासदार हा शिवसेनेचा नसणार, समजलं. आणि म्हणून मी काल जो व्हिडिओ बनवला की आपण शिवसेना खेळू, म्हणून ते बापले खेळत बसणार. कारण आणि संजय राऊत बाहेरनं हे कसे बिनकामाचे आहेत याच्यावर काँग्रेसमधनं ते त्यांच्यावर टीका करत राहणार, कळलं का. आणि बाकीचे जे आहेत त्यांच्याबरोबर जे राहिलेले आहेत ते ना इलाज को इलाज क्या ह्या पद्धतीने ते राहणार. कसं आहे, तुम्हाला समोरच्या माणसाला समजा म्हणजे इंग्लिशमध्ये एक म्हण आहे की यू कॅनॉट डिमांड रिस्पेक्ट, यू कॅन कमांड रिस्पेक्ट. म्हणजे तुमचं कर्तृत्व इतकं जाज्वल्य असलं पाहिजे की लोकांनी तुम्हाला रिस्पेक्ट दिला पाहिजे. पण यांचं कुकर्तृत्व इतकं जाज्वल्य आहे ना की लोक यांना रिस्पेक्टच देत नाही तर म्हणतात त्याला. आज दीनामामा पाटलांचा जो संजय दीनामामा आहे, एवढा मुंबईमध्ये एवढं हे असून का सोडून गेला, यांनी विचार करायला पाहिजे. पण हे दुसऱ्याला कसपट सामान वागवणार. बाळासाहेबांनी कायम म्हणजे बाळासाहेब बोललेत लोकांना, वाटेल तसं बोललेले लोकांना काय, पण बाळासाहेबांबद्दल, बाळासाहेबांच्या कर्तृत्वाबद्दल, बाळासाहेबांच्या कर्तबगारीमुळे बाळासाहेबांना किंमत होती. आजही बाळासाहेबांना चांगलं, बाळासाहेबांचे काही मतभेद असू शकतात लोकांचे, पण आजही बाळासाहेबांना लोक मानतात. आजही बाळासाहेबांची तस्वीर दिसली तर लोक वाकून नमस्कार करतात. उद्धव ठाकरे समोरून आलं तर ते कुठली मांजर आडवी आली का म्हणून बाजूला निघून जातात. आदित्य म्हणजे उद्धव ठाकरेंनी माझा एक मागे फेसबुकवर लेख लिहिला होता मी की उद्धव ठाकरेंनी शिवसेनेच्या सिंहाची मांजर केली आणि आदित्य ठाकरेंनी त्या मांजरीची चिचुंदरी केली. काय, त्यामुळे हे का घडलं ह्याचं आपण पुढच्या व्हिडिओमध्ये हे करू. पण आज एवढंच की बाळासाहेबच वरनं उभाटाचा दुकान बंद करत आहेत. आज एवढंच. धन्यवाद.